बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी येते दक्षिण अमेरिकेतून। दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात सोमवारी सकाळी तब्बल 7.4 इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला। सोमवारी आलेल्या या भूकंपात आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झालाय तर 570 जण जखमी झाल्याची माहिती आहे। तर स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात 86 इमारती कोसळल्या तसंच 1,500हून अधिक घरांचं नुकसान झालंय। 18 आरोग्य केंद्र आणि 52 शाळांनाही फटका बसलेला आहे। याशिवाय 7 विमानतळांवरील विमानसेवा आणि इतर काम थांबवण्यात आलेलं आहे। 5 शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करावा लागला। राष्ट्रपतींनी आपत्कालीन समितीची बैठक बोलावून मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्याचे आदेश दिलेले आहेत। tectónica interna de la plata de lo poco que pude ver rápidamente ha sido दरम्यान कोलंबियातील परेरा या शहराला सर्वाधिक फटका बसला। एकट्या परेरा शहरामध्ये 60 जणांचा मृत्यू झालाय। सुमारे 5 लाख लोकसंख्या असलेले हे शहर भूकंपाच्या केंद्रापासून 64 किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर आहे। राजधानी बोगोतासह अनेक शहरांमध्ये तीव्र धक्के जाणवले। खबरदारी म्हणून अनेक जण इमारतीमधून बाहेर पडून रस्त्यावर आले। अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण अर्थात USGS नुसार भूकंप सोमवारी सकाळी 7:34 आला। याचं केंद्र चोको परिसरात सॅन होसे डेल पाल्मार जवळ होतं। भूकंपाची खोली 107 किलोमीटरवर होती। दरम्यान या भूकंपानंतर बोगोटाच्या महापौरांनी प्रभावित भागांसाठी तातडीनं 6 संकलन केंद्र तयार केली आहेत। इथं जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातोय। पाणी, ब्लँकेट्स, पॅक केलेलं अन्न, स्वच्छतेचं साहित्य आणि फर्स्ट एड किट जमा केले जात आहेत। ¿Te pegó la señal o no te pegó? Me pegó el teléfono. No, no sirve. दरम्यान नव्यानं निवडून आलेले अध्यक्ष अबेलार्डो डेला एस्प्रिएला यांनी सोमवारी या भूकंपाचा संपूर्ण आढावा घेतला। त्यांनी चोकोची राजधानी क्विब्दोमध्ये जाऊन भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। त्यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहून तातडीनं बचाव कार्य राबवण्याचे आदेश दिलेत। त्यांनी कोलंबियामध्ये राष्ट्रीय आणीबाणी देखील जाहीर केली आहे। व्हेनेझुएलामध्ये 24 जुलै रोजीच भूकंप आला होता आणि आता त्यानंतर व्हेनेझुएलाच्या जवळच्याच कोलंबियामध्ये विनाशकारी भूकंप आलेला आहे। यावर्षी काही विनाशकारी भूकंपांनी जगाला हादरवून टाकलं। पाहूया 2026 मधील सर्वात मोठे भूकंप कोणते आहेत ते। 24 मार्च रोजी टोंगामध्ये भूकंप आला। दक्षिण पॅसिफिक महासागरात टोंगा या बेट राष्ट्राजवळ 7.5 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। यावर्षीच्या सुरुवातीचा हा सर्वात मोठा भूकंप म्हणून मात्र याची नोंद झाली। तर 24 मार्चच्या दिवशी मेक्सिकोमध्ये भूकंप आला। मेक्सिकोमध्ये 7.4 इतक्या तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला। या भूकंपात 2 मृत्यू झाला। तर 24 जून रोजी व्हेनेझुएलामध्ये भूकंप आला। यंदाचा हा सर्वात विनाशकारी भूकंप मानला जातोय। एका मिनिटात 7.2 आणि 7.25 अशा तीव्रतेचे सलग 2 भूकंप आले। सुमारे 6125 जणांचा यात मृत्यू झाला। अंदाजे 19.6 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं नुकसान झालं। तर 28 जुलैला जपानमधील कुमामोटोमध्ये भूकंप आला। नैऋत्य जपानमध्ये 7.1 इतक्या तीव्रतेचा भूकंप आला। सुमारे 38 जणांचा यात मृत्यू झाला। दरम्यान एका महिन्याच्या आत हे 2 मोठे विनाशकारी भूकंप झालेले आहेत। मात्र कोलंबियात वारंवार भूकंप येतात। त्याची कारणं पाहूया। कोलंबिया हा जगातील सर्वाधिक भूकंपग्रस्त देशांपैकी एक मानला जातो।
इथं दरवर्षी हजारो लहान मोठे भूकंप येतात. कोलंबिया हा देश रिंग ऑफ फायर या भूगर्भीय रचनेत येतो. नाझका, कोकोस आणि दक्षिण अमेरिकन या अनेक छोट्या मोठ्या टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर इथं आदळतात. यातील एक प्लेट दुसऱ्याच्या खाली सरकत राहते. त्यामुळे जमिनीखाली सतत हालचाल होत राहते. याच हालचालींमुळे अनेकदा तीव्र भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो.